त्यामुळे हे तर नाही. आपके पास वो पूजे का इकट्ठा सामान होगा तो वो दे दीजिए ना. मराठी हिंदी वाटलं पाहिजे ना. त्याच्यात काय काय आहे हे सगळं आहे ना. सो गाईज, मला खरं तर 1000 रुपये दिले होते आणि मला त्याच्यात 5 वस्तू बसवायच्या होत्या. ये कितने का आहे बट 300 का. तुम्ही ऐकलत का, हे फक्त 300 रुपयाचं आहे. आणि 300 रुपयात मी काय काय घेते आहे. हळद, पिंजर, अबीर, गुलाल, रांगोळी, चंदन, अगरबत्ती, कापूर, मध, अत्तर, जानवी जोड, सुपारी 35 नग, अक्रोड 5, बदाम 5, खारीक 5, हळकुंड 5, नाडा, छडी, खण, पंचा किंवा सफेद कापड, खोबरे वाटी, प्रसादाचे द्रोण, कापूस, अष्टगंध, शेंदूर, गोमूत्र, गुळ आणि धूप खडा. एवढ्या सगळ्या गोष्टी मी 300 रुपयात घेतलेल्या आहेत. आप मुझे प्लीज ये दे दीजिए. थँक्यू. सो आपण मॅक्झिमम गोष्ट घेतलेली आहे, 5हून अधिक. पण इथे थांबलेलं नाहीये मी, अजून काय म्हणतो आपण बचत केलेली आहे. 500 आणि 200 किती, 600, 700. आता 700 रुपयात आपण काय काय घेऊ शकतो. यो कम ऑन, कितना 20 रुपये का ना. ठीक है, दो दे दीजिए. $40 डाउन. थँक्यू. तर पुढे बघूयात काय आपल्याला घेता येते. तर आपण मला असं वाटतं नवरात्र आहे तर मुलींची आवडती गोष्ट आहे. काय काय कॉस्ट आहे. 500 रुपये. हे 100चे आहेत का. ठुशी पण 100ची आहे. व्हॉट डू थिंक. ठीक आहे, आता मी इकडनं एक ठुशी घेणार आहे. मी ठुशी घेतलेली आहे कारण नवरात्री सीझन आहे. दांडियामध्ये ज्वेलरी मुलींना लागतेच लागते. आता आपण पुढे जाऊयात आणि बघूयात आपल्याला काय मिळतंय. आपल्याकडे अजूनही पैसे आहेत. लेट्स गो. मला एक फार गोड वाटली माहितीये एक गोष्ट. इथे जी ठुशी घेतली मी ती फक्त 100 रुपयात होती. क्या बात आहे यार. म्हणजे मी इकडे यायला पाहिजे का. मी नक्की येणार आहे इथे पुन्हा एकदा. आपण आता ठुशी घेतली तर कानातले बघूयात. आणि मग कानातले साजेसे मिळाले पाहिजेत की जे ठुशीवरती जातील. हॅलो, मला कानातले हवेत, फक्त कानातले आहेत. पण हे सेट असेल ना. चालेल ना. लांब आहे, लांब हार. हा, माझ्याकडे ठुशी आहे. हे कितीच आहे. 100 रुपये. पण मग कमी करा माझ्यासाठी. माझ्यासाठी फ्री बोलले ते. फ्री नाही, मी पैसे देणार पण मला 150. ठुशी आणि कोल्हापुरी साज. पण मग कोल्हापुरी साजचे साजेसे हे नाही आहेत का कानातले. आहेत का पण नाही आहेत. अच्छा, मग हे घेतलेलं बेटर आहे ना. हे तुम्ही 100चं बोलताय. हा, हे 100चा. सो मला मोर मिळालेला आहे. मला मोर आवडतो त्याच्यामुळे मला असं वाटतं मी हे घेते 100. सो माझी दुसरी 500ची नोट चाललेली आहे. सुट्टे नाही. मला असं वाटतं ही ठुशीवरती जाईल. सो आय एम बाईंग दिस. सो 100 मायनस आणि 400 मिळालेले आहेत. थँक्यू काका. सो आपल्याकडे 400, 450, 60, 460 is remaining. So I
आय थिंक मला असं वाटतं की आपण कुर्ती घेऊया बिकॉज पर्सनली मला कुर्तीज आवडतात. ॲज यू कॅन सी मी आत्ता सुद्धा कुर्तीज घातलेली आहे. हॅलो, काय स्टार्ट? मग ते कमी होईल, 350चे कमी होतील. ठीक आहे, एक छान आय थिंक प्लेन कॉटन, पण आता ऑक्टोबर आहे त्याच्यामुळे ऑक्टोबर हीट, त्यामुळे कॉटन इज द बेस्ट थिंग. हलका कलर हा चालेल ना. अजून कुठला? ते मोराचं काय आहे? मोराचं जे मागचं हे त्याच्याच खालचं फर्स्ट. हा मोराच्या पिसासारखे, संबंध मोराचा काही नव्हता. हे उघडून दाखवा. हा म्हणजे स्मॉल साईज येईल, मीडियम पासून स्टार्ट आहे. सो बेसिकली पण हे मशीन ड्राय काय हाताला. आणि हा ब्लू उघडलेला असेल तर सी हे प्युअर कॉटन मध्ये आहे. पण आता हे किती कमी करणार? पण म्हणजे किती कमी? मला हे सांगा ना, एक आकडा सांगा ना किती? 325. 25 रुपयात काय? 25 रुपयात काय करू मी? नाही, एक तरीही काय वाटतं तुम्हाला? पब्लिक मुलींना जास्त माहिती आहे, मुली जास्त प्रकारे छान बार्गेन करू शकतात असं म्हणतात. काय वाटतं तुम्हाला? आय थिंक 300 इज करेक्ट. नाही, 300 असेल तरच. नाही नाही, मला हे तुम्ही 300 मध्ये द्या. कारण सी एक तर हा मीडियम साईज आहे, मग तो मला मास्टर जीनकडे जाऊन कमी करावा लागेल, मग तिकडेही पुन्हा खर्च आहे. त्यामुळे हा पण छान आहे, मला हाही चालेल. पण मग सेम हे, कारण तुम्ही 50 रुपयेच कमी करते, मी जास्त कमी नाही करत आहे. असं सगळे म्हणतात आमचे रेट कमी आहेत, खरं तसं नसतं. मुद्दाम ऍड केलेले रेट असतात. ऐकलं त्यांनी. नाही सांगा, 300 मध्ये मला या दोघांपैकी एक कोणता तरी मला हा 300 इट इज अँड आय वॉन्ट. आता सध्या एक, कारण बजेट लिमिट आहे माझ्याकडे. सो मी उरलेले आहेत आपल्याकडे 100, 50 आणि 60 म्हणजे 160 रुपीज उरलेले आहेत. आणि त्यांनी मला 300 रुपयात हा कुर्ता दिलेला आहे. थँक्यू.